चला, झालं. रेकॉर्डिंग सुरू झालं. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. जरा मला उशीर झाला आणि बघतही होते तुमचे मेसेज. कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण देणार आहे, कोणाला काही प्रॉब्लेम आलाय. तर ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देते, अभिनंदन करते की खूप छान तुम्ही पुढे आलेला आहात. हे बघा, मी नेहमी माझ्या स्टुडंट्सला सांगायचे की स्पर्धेमध्ये सुद्धा यश महत्वाचं नाहीये, भाग घेणे, प्रयत्न करणे हे फार महत्वाचं आहे. तर नाव देणं सुद्धा महत्वाचं आहे, पण ते नाव दिल्यानंतर प्रयत्न करणंही तितकंच महत्वाचं आहे. तर आपला हा जो कार्यक्रम आहे तो डॉक्टर अमृता मॅडमनी घेतलेला जो कार्यक्रम आहे की जो काही आहे कॉन्शियसनेसवर, क्रिएशन, ब्रह्मांडापर्यंतच क्रिएशन, हे सगळं त्यांनी त्याचं सायन्स सांगितलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला ब्रह्मांड क्रिएट करायचं आहे, आपण ते करत आहोत. आपण ते पूर्वी सुद्धा केलेलं होतं आणि आता सुद्धा आपण क्रिएशन साठी यावेळेला धर्तीवर आलेलो आहोत. आपल्या जन्माचं महत्वाचा उद्देश असाच आहे की पृथ्वीला जे वरच्या कॉन्शियसनेस मध्ये, चेतनेमध्ये जायचे, पृथ्वी या ग्रहाला आपण राहतो त्या पृथ्वी ग्रहाला वरच्या चेतनेत जायचंय. तर या चेतनेत जाण्यासाठी चेतनेची वाढ कोण करू शकतो, चेतनेची उत्क्रांती कोण करू शकतो, तर फक्त आणि फक्त मानवी देह. कारण मानवी देहाला जे 7 लेयर्स आले, ऑराचे जे 7 स्तर आलेले आहेत, त्यामुळे बुद्धी आहे, मन आहे आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे बघायचंय, हवंय तो विचार करायचा. जो विचार आपण करतो त्याची स्पंदनं या वातावरणात अखंड राहतात. त्या वातावरणात आपण जे काही थॉट लेयर्स सोडतो, वेव्स सोडतो, विचारांच्या लहरी सोडतो, तर या विचारांच्या लहरीला मरण नाहीये आणि आपण तर प्रत्येक क्षणाला विचार करत असतो. तर या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपल्या संसारातनं, नेहमीच्या आपल्या विचारातनं काही आजार असतील, काही कामं असतील, काही दुःख असतील, काही इश्यूज असतील, या विचारांना जरा कमी वेळ दिला पाहिजे ना आपण. नित्य नेहमी जे विचार असतो, स्वयंपाक पाण्याचा विचार असतो, याचा त्याचा विचार असतो, तर ते विचार जरा कमी व्हावेत. आणि कुठले विचार करावेत, तर सुंदर सुंदर ब्रह्मांडासाठी विचार करावेत. मग आपण काय घेतलं, म्हणजे अमृता मॅडमनी असाइनमेंट दिलेली आहे, किती छान दिली बघा, की आपल्याला जर संधी मिळाली तर आपण या ज्या सिस्टीम्स आहेत त्या कशा बदलू, या बदलतच आहेत, त्या आपणच बदलत आहोत. कारण आपल्याला कंटाळा आलेला आहे बाकीच्या, म्हणजे कुठल्याही सिस्टीम मध्ये. साधं जर आपण घरातल्या कामाची सिस्टीम बघितली तर आपल्याला घराच्या कामाच्या सिस्टीम मध्ये सुद्धा बरेच इश्यूज आहेत, बरेच कंटाळा आलेला आहे, आपण खूप करून बघितलेला आहे, आपल्याला तिथे बदल हवा आहे. जसं मिस्टरांनी जर काही काम केलं तर खूप छान वाटतं, मुलांनी काही काम केलं तर खूप छान वाटतं. मग आपल्याला जर संधी दिली तर आपण या सगळ्या सिस्टीम कशा बदलू, असा विषय दिला. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सिस्टीम घ्यायची ती तुम्ही घ्यायची. आता आपण काही कोणी एवढं तज्ञ लागून गेलेलो नाही की शिक्षण पद्धतीवर आपण काही क्रिएशन करू किंवा कायदे व्यवस्थेवर करू किंवा रिलेशनशिपवर करू. आपण काही तज्ञ नाहीये आपल्यापैकी कोणी, एक दोन सोडले तर. तरी सुद्धा आपण हा प्रयत्न करतो. का करतो? का तर आपण एखादा विषय घेतला म्हणजे विचार केला. आता कोण कोण बघा, सुलक्षणा मॅडम आहेत, अर्चना मॅडम आहेत, सुवर्ण कीर्ती मॅडम आज बोलणार आहेत, शारदा मॅडम बोलणार आहेत, मेघा मॅडम, सुचेता मॅडम आज बोलणार आहेत. तर या सगळ्यांनी माझ्या डायरीत लिहून ठेवली आहेत ती नाव. या सगळ्यांनी विचार केलेला आहे की जे महत्वाचं आपल्याला काम करायचं होतं, विचार करायचा होता, काहीतरी वेगळा वेगळा विचार, असं झालं तर, तसं झालं तर, हे असं हवं, ते तसं हवं. आता या विचारांनी काय त्यांनी क्रिएशन्स केलेले आहे, ऑलरेडी विचारांनी क्रिएशन घडलेलं आहे. भलं ते आज होऊ देत, नाही तर उद्या होऊ देत, नाही तर 2 वर्षांनी होऊ देत, नाही तर 20 वर्षांनी होऊ देत, पण या लहरी त्यांनी सोडल्यात.
मग आता आपण काही करायचं, आज ते आपल्याला स्पंदन देणार आहे. काहींना बोलता येईल, काहींना बोलता नाही येणार. काही मग गरजेचं नाहीये. कारण आपण कम्युनिकेशन व्हायब्रेशनल करायचं आहे. इथून पुढं आपल्या सगळ्या सिस्टीम्स बदलत जात आहेत. सगळ्या सिस्टीम्स कोलॅप्स होत जात आहेत. मग इथे हे शब्द सुद्धा राहणार नाहीयेत. तर टेलिपोर्टेशन जसं होणार आहे, तसं टेलिकम्युनिकेशन सुद्धा होणार आहे. व्हायब्रेशनल आपण एकमेकांना सांगायचं. आणि आपण घरात ते अवलंबत आहोत. की आपल्याला काही मुलांकडनं हवंय, मिस्टरांकडनं हवंय, तर आपण बोलत नाहीये. आपण व्हायब्रेशननी कम्युनिकेशन करतोय त्यांना. तर रिझल्ट तुम्ही बघताय की पटकन घडतं मग आपल्याला काय हवंय ते. तर हे सगळं शिकलोय आपण, शिकत आहोत. आपण त्या डायरेक्शननी प्रवासही करत आहोत. मग आता जे काही तुम्ही विचार केले, जे काही आज बोलणार आहेत, त्यांनी विचार तर नक्कीच केलेत. पण प्रत्येक विचार आपल्याला सांगता येऊ देत, न सांगता येऊ देत. तर मी अशी रिक्वेस्ट करेन, की जे जे कोऑर्डिनेटर आहेत, त्यांनी छान छान वाक्य डायरीत लिहून ठेवावीत. जे ध्यान घेतायत आता, त्यांनी पण डायरीत लिहून ठेवावीत. आणि आपण ध्यानामध्ये सामूहिक चेतना पेरतो. त्यावेळेला ह्यांनी जे काही वाक्य बोललेली आहेत, ती आपण सुद्धा ध्यानातून बोलायची आहेत. हे जेव्हा आपण करू, त्यावेळेला आपल्याला सुद्धा आणखीन चांगल्या चांगल्या कल्पना सुचणार आहेत. आणि त्या ज्या कल्पना सुचणार आहेत, ते विचार आपण त्यावेळेला करायचे आहेत ध्यानामधनं. आणि त्या विचार लहरी आपण या ब्रह्मांडात सोडून द्यायच्या. ह्या निर्मितीची गोष्ट आपला ग्रुप करत आहे. खूप अमेझिंग कामगिरी करत आहेत. आणि हे जे बोलणार आहेत ते आपले लीडर्स आहेत आता. आपले दूत आहेत. क्रिएशन, नवनिर्मितीचे दूत बनले ते. काही साधी साधी कामगिरी नाही त्यांनी बजावलेली. नाव देऊन, विचार करून खूप छान कामगिरी बजावलेली आहे. आणि जन्माला येण्याचं काहीतरी सार्थक ते घडवणार आहेत. आपल्या संसाराबद्दल, आपल्याबद्दल सगळेच विचार करतात. पण जर आपण या सिस्टीम बद्दल विचार करतोय, शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करतोय, त्यांना डायरीत लिहायला लावलेलं आहे. संकल्प पेरायला लावलेत. आता 29 तारखेला प्रतिपद आहे. तुम्ही सगळ्यांनी बोलणाऱ्यांनी हे संकल्प पेरा. आणि ध्यान घेणाऱ्यांनी यांची वाक्य घ्या, त्याच्यावर ध्यान शेवटी 5 मिनिटं करा. आणि जे काही बोलणार आहे तुम्ही ध्यानात सुद्धा त्या लहरी सोडायच्या आहेत. म्हणजे हे सुंदर क्रिएशन्स होईल. तर मी जास्त बोलत नाही आता. सुलक्षणा मॅडमचं नाव पहिल्या ओळीनीच जाऊयात आपण. नंतर अर्चना मॅडम बोलतील, नंतर सुवर्णा खेस्ती बोलतील, नंतर शारदा मॅडम बोलतील, नंतर मेघा मॅडम, नंतर अनुजा मॅडम आणि सुचेता मॅडम. असं आहे. बाकीच्यांना काही प्रॉब्लेम आले ते उद्या बोलतील. ठीक आहे. तर चला सुलक्षणा मॅडम या, तुम्ही तुम्हाला स्पॉटलाइट देते. व्हिडिओ ऑन करा. हा करा मॅडम सुरू. आवाज नाही येते मॅडम. साऊंड चेक करा मोबाईलचा. मॅडम म्यूट आहात तुम्ही. मॅडम म्यूट आहात तुम्ही. म्यूट ऑन करा. आता येतोय का आवाज? हो हो. ठीक आहे. हॅलो, हो मॅडम आवाज येतोय येत का? आहे. येतोय येतोय मॅम. हा येतोय. ठीक आहे. तर मॅडमने आता सगळं सांगितलंच आणि आपल्याला माहिती आहे की अमृता मॅडमने क्वांटम फिजिक्स हा विषय घेतला. खूपच हायर लेवलचा होता, पण त्यातलं आपल्याला कसं क्रिएशन करायचं हे समजलं. तर आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने एक एक विषय घेतला. ह्या क्वांटम जम्प आपल्याला घ्यायची आहे आणि आपणच क्रिएटर कसे आहोत हे आपल्याला पटवून दिलं आहे. दोघींनी पण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. आणि आपण क्रिएटर बनून ज्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये किंवा जीवनामध्ये आपल्याला बदलायच्या आहे, तर क्रिएटर बनूनच त्या समाजामध्ये किंवा घरामध्ये किंवा अजून कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला क्रांती घडवून आणायची आहे. जसं मॅडमने सांगितलं की आपले विचारच सगळीकडे आपण पोहोचवायचे आहे आणि तीच आपली क्वांटम जम्प आणि आपल्याला जे विषय दिलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण
काय चेंजेस करू शकतो क्रिएटर म्हणून, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. तर प्रत्येकीने विषय घेतलाय, त्यात मी घेतलं की रिलेशनशिप. तर रिलेशनशिप म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे शब्दाचा अर्थ की नातेसंबंध. तर सगळ्यात आपल्याला महत्वाचं म्हणजे लहानपणापासून आपण समाजात राहत असतो आणि घरामध्ये कुटुंबात राहत असतो, त्यामुळे सगळ्यांशी आपले संबंध येत असतात. तर सुरुवात आपल्या म्हणजे आईच्या गर्भामध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेपासूनच आपल्याला नातेसंबंधाची जाणीव व्हायला लागते, की आईशी पहिले आपण कनेक्ट होतो आणि मग जन्म झाल्यावर मग कुटुंबातले सगळे व्यक्ती, वडील, भाऊ बहिणी सगळे सगळे, तर ते रिलेशन्स आपले तयार होत असतात. आणि मग त्याच्यानंतर शाळेत जायला लागलो, शेजारी पाजारी समाज आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे लोक नोकरी करतात तिथे पण त्यांचे रिलेशन्स तयार होतात. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक, जसं शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये जे जे मोठे लीडर्स असतात त्यांचे एकमेकांशी संबंध, पूर्ण सगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर, नर्सेस, पेशंट सगळ्यांचे रिलेशन्स तयार होत असतात. तर असे बरेचसे रिलेशन्स असतात आणि मुख्य सगळ्यात महत्वाचे रिलेशन्स म्हणजे आपले कौटुंबिक, जसं की आपले आई वडील, भाऊ बहिणी आणि नवरा, मुलं, बाळ. तर ह्याच्यामध्ये अतिशय टॉक्सिक रिलेशनशिप्स बरेच जणांचे असतात. हे सगळ्यांनीच अनुभवलेलं असेल. जरी कुटुंबामध्ये नसेल तरी आजूबाजूला जिथे तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता तिथे सुद्धा. कारण की मनुष्य म्हटला की त्याच्यामध्ये अहंकार, द्वेष, राग ह्या सगळ्या गोष्टी असतातच. तर सामान्य व्यक्ती जेव्हा आपण असतो, साधारण नॉर्मल मॅन आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये आपण बघतो की सगळीकडे कॉम्पिटिशन असते. घरात सुद्धा स्त्रियांचे एकमेकांविषयी कॉम्पिटिशनच असते एकमेकांबद्दल आणि द्वेष, राग, अहंकारापायी सगळ्यांचे रिलेशन्स बरेच ठिकाणी खराब झालेले असतात. तर सुरुवातीला जेव्हा आपण नॉर्मल असतो त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की आपण तर समोरच्या व्यक्तीशी खूप चांगलं वागतो, पण ती व्यक्ती अशी का आपल्याशी वागते. तर जे लोक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश करतात किंवा त्या ठिकाणी जातात तेव्हा कळतं की चांगलं आणि वाईट काहीच नाही नसतं. तर असे लोक समाजात असतात. तर त्यामुळे आपण हे सगळं समजून घ्यायचं असतं. हळूहळू याच्यामध्ये ह्या विचारांमध्ये पण आपल्या डेव्हलपमेंट व्हायला लागते. मग आपण विचार करतो की हे आपलंच प्रतिबिंब आहे किंवा मागच्या जन्मामध्ये आपण या लोकांशी वाईट वागलेलं असो म्हणून ते आपल्याशी असे वागतात आहे. त्यामुळे लर्निंग किंवा लेसन्स ह्या सगळ्या गोष्टी, हे शब्द आपल्याला समजायला लागतात आणि मग रिलेशन्स मध्ये आपण प्रयत्न करतो की स्वतःचं हिलिंग करतो, क्लिन्झिंग करत असतो आणि ज्या ज्या गोष्टींचे ट्रॉमा असतात लहानपणापासून बऱ्याच गोष्टी रिलेशन मध्ये क्रिएट झालेल्या असतात आपल्या. बऱ्याच जणांना आई वडिलांशी पटत नाही, भावा बहिणींशी, लग्न झाल्यावरती पण सासू सुना, नवरा बायको, मुलं, बऱ्याच जणांचे एकमेकांशी खूप भयंकर रिलेशन्स असतात आणि ते सहन करत राहतात. त्याच्यामुळे पुष्कळ क्रिएशन ट्रॉमा आपल्यामध्ये तयार होत असतात आणि एकमेकांबद्दल ग्रजेस होल्ड करून ठेवत असतो आपण आणि वेळ येईल तेव्हा मग भांडणं, मग एकमेकांबद्दल काड्या करणं. जसं की काही क्षेत्रामध्ये सुद्धा, समाजामध्ये सुद्धा एकमेकांना कसं खाली खेचायचं, हे पण बरेचसे टॉक्सिक रिलेशन्स असतात सगळ्यांचे. इव्हन इथपर्यंत गेलेले असतात की एकमेकांचा काटा कसा काढायचा त्याचे प्लॅन्स करायचे. काही भयंकर क्षेत्रामध्ये पॉलिटिक्समध्ये वगैरे तर म्हणजे त्या व्यक्तीला मारायचं वगैरे, हे सगळे सगळे रिलेशन्सच आहे हे सगळे एकमेकांबद्दलचे. तर हे खूप भयंकर प्रकार आताच्या म्हणजे परिस्थितीमध्ये तर खूप वाढलेले आहे. म्हणजे भाऊ बहिणींचं सुद्धा एकमेकांवर प्रेम नाही राहिलेलं आहे आता. आई वडिलांना सुद्धा म्हणजे प्रॉपर्टीसाठी कसे भांडणं होतात हे बऱ्याच जणांना माहितीच आहे. आपल्याच मधल्या बऱ्याच जणांकडे पण हे प्रॉब्लेम्स असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर आपण मग जेव्हा हा विचार करतो की वननेस मध्ये जेव्हा आपण जातो, जे आध्यात्मिक क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी, की आपण आणि ती व्यक्ती एकच आहे, तर मग हे का क्रिएट होतंय, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला राग का येतो किंवा ती व्यक्ती आपल्याशी असं का वागते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण विचार करतो, तर आता आपण क्वांटम फिजिक्स शिकलो त्याप्रमाणे आपल्याला हे समजायला लागतं की हे सगळं काहीच नाहीये. हे सगळं मॅट्रिक्स, आपल्याला जे दिसतं आहे ते माया आहे. किंवा जसं मॅडमने शिकवलं की हे डोळा प्रोड्यूस करतो. हे सगळं क्रिएशन जे आहे ते आपणच केलेलं आहे. आणि ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला राग येतो, द्वेष वाटतो किंवा जे काही तिच्याबद्दल आपल्याला वाटतं किंवा त्या व्यक्तीला आपल्याबद्दल वाटतं, तर हे आपल्या आतमधूनच क्रिएट झालेलं असतं. सगळं आपणच क्रिएट केलेलं असतं आणि आपलंच प्रतिबिंब ते बाहेर असतं खरं म्हणजे. त्यामुळे सगळं काही जे आहे द्वेष, राग, अहंकार हे वगैरे सगळं सगळं आपल्या आतमध्ये असतं आणि ते समोर प्रगट होत असतं. म्हणजे इथपर्यंत आपल्याला आता कळायला लागलं. आणि मग त्यानंतर आपल्याला अमृता मॅडमने जो कोर्स घेतला त्याच्यामध्ये कळलं की क्वांटम फिजिक्समध्ये
आपण कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत. तर एक छोटंसं मी थोडंसं सांगते की क्वांटमच्या दृष्टीने हे कसं तयार झालेलं आहे, रिलेशन म्हणा किंवा या गोष्टी, की क्वांटम एन्टँगलमेंट आणि ऑब्झर्व्हर इफेक्ट याचा वापर करून नातेसंबंधाचा आध्यात्मिक व तात्विक दृष्टीने आपण विचार केलेला असतो, केला जातो म्हणजे सगळ्यांचा. जसे क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे दोन कण एकमेकांशी जोडले जातात, जसं की मॅडमने सांगितलं आपल्याला, अमृता मॅडमने. तेव्हा एका कणामध्ये तयार होणाऱ्या बदलाचा परिणाम दूर जरी असला तरी दुसऱ्या कणावर त्वरित होत असतो. म्हणजे जसं की एक व्यक्ती घरामध्ये आहे, त्या व्यक्तीच्या वागण्याचा, बोलण्याचा इफेक्ट बरोबर दुसऱ्या व्यक्तीवर पडत असतो, असं आपण स्थूल दृष्टीने बघू. आणि सूक्ष्म दृष्टीने इथे सांगितलंच आहे काही, तो तसा इफेक्ट होत असतो. त्यामुळे रिलेशनमध्ये अतिशय जवळचे संबंध जसे आहे, आई, वडील, भाऊ, बहिणी किंवा जे काही जवळचे आहे, नवरा, मुलं, बाळ वगैरे सगळे, तर त्या एकमेकांच्या बद्दल त्यांच्या विशिष्ट भावना असतात. आणि त्या भावना ज्या असतात त्या प्रेमाच्या म्हणा किंवा आपण एक हे म्हणतो की अधिकाराच्या भावना असतात आपल्यामध्ये. मग त्यामुळे सुद्धा एकमेकांबद्दल रागद्वेष, की ह्यांनी माझं ऐकलं नाही, त्यांनी मी म्हटल्याप्रमाणे केलं नाही, हा इगो पण असतो आपला. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातूनच सगळ्या क्रिएट झालेल्या असतात. जसे सर्वच आपण म्हणतो की हे सगळं एनर्जीनेच तयार झालं. ही सगळी एनर्जी आहे, जे दिसतं ते एनर्जी, आपणही एनर्जी आहे, कंपन व्हायब्रेशन हे आपल्याला माहितीच आहे सगळं. तर त्यानुसार क्वांटम लेवलला प्रत्येक वस्तू म्हणजे एनर्जी आणि व्हायब्रेशन आहे, हे आपण म्हणजे आता समजलो आहोत. त्यामुळे नातेसंबंधामध्ये दोन प्रकारचे विचार किंवा स्वभाव जुळतात एकमेकांशी, जसं आहे त्याला आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन म्हणू शकतो. जसं एखाद्या व्यक्तीशी आपल्याला पटतं, आपलं पटतं, घरातल्याच म्हणा, चांगलं म्हणजे एकदम. आणि एखाद्या व्यक्तीशी खूप राग असतो, पण जे पटतं त्याला आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असं म्हणत असतो. त्याचप्रमाणे क्वांटम जम्प जेव्हा घेऊन आपली एनर्जी त्या व्हायब्रेशन आणि रिलेशन पर्यंत पोहोचून किंवा ज्यांच्याशी आपल्याला पटतं किंवा नाही पटतं त्यापर्यंत आपली ती एनर्जी आपण पोहोचू शकतो त्या विचारांच्या द्वारे. आणि आपण क्रिएटर असल्यामुळे त्यांच्या विचारात आपण बदल घडवून आणू शकतो. आणि ह्याच्यासाठी आपण कोर्सेस पण केले, मॅडमने पण बरंच सांगितलेलं आहे की हृदय मेडिटेशन म्हणा, व्हिज्युअलायझेशन म्हणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण शिकलो आहेत. त्याच्याद्वारे सुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल कडनं जर आपल्याला काही काम करून, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसर्वोदय शास्त्रामध्ये पण मॅडमने शिकवलं की आपल्याला एखाद्या व्यक्ती पण कडनं आपल्या मनासारखं जर करून घ्यायचं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्या की समोरच्याने आपल्याला समजलं पाहिजे, तर आपण नाडीच्या द्वारे पण ते करतो. हे शिवसर्वोदय शास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहे. तर ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागायला लागते. तसंच इथे आहे की आपल्या, जसं मॅडमने आत्ताच सांगितलं की आपल्या मनातले विचार त्या व्यक्तीपर्यंत बरोबर टेलिपॅथी म्हणतो जे आपण, त्याद्वारे पोहोचले तर ती व्यक्ती बरोबर आपल्या मनाप्रमाणे वागेल किंवा त्या व्यक्तीला काय हवंय आपल्याकडनं त्याप्रमाणे आपण वागू शकतो. आणि त्यामुळे ते रिलेशन आपण प्रेमामध्ये कन्वर्ट करू शकतो. हे या लेवलला म्हटलं आपण, क्वांटम लेवलला जेव्हा आपली जम्प होते आणि त्या दृष्टीने आपण विचार करायला लागलो, तर आपण त्या व्यक्तीच्या ज्या धारणा आहे आपल्याबद्दल किंवा आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल जे आहे ते आपण बदलू शकतो आणि त्यांच्यामध्ये बदल घडवून एकमेकांचे संबंध आपण सुधारू शकतो, असं मला वाटतं. त्यामुळे सर्व जगामध्येच आपण लव आणि लाईट प्रसारित करू शकतो. तर मला लहानपणापासून मी हे खूप भयंकर रिलेशन्स बघितलेले आहे, खूपच म्हणजे. आणि आतापर्यंतही सुद्धा म्हणजे बघतच होती. पण आपण जसं मॅडमने शिकवलं आणि आता अमृता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे आपण आपल्याच विचारांमध्ये जेव्हा बदल करतो त्यावेळेस समोरची व्यक्ती पण कशी चेंज होते हे आता आपण इथपर्यंत समजलो आहे. आणि आता मला पण पुष्कळ म्हणजे त्याचा अनुभव आलेला आहे की आपण स्वतः बदललो, आपले विचार आणि आपली ऊर्जा बदलली की बरोबर ती व्यक्ती बदलते. त्यामुळे हे जे इतके टॉक्सिक रिलेशन्स आतापर्यंत आपण सहन करत आलो किंवा ज्याच्यामुळे आपल्यामध्ये ट्रॉमाज निर्माण झालेले आहे ते बदलण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. आणि आपण जेव्हा क्रिएटर बनू, तर मी हा विचार केला आतापर्यंत, क्रिएटर जर आपण बनलो आणि क्रिएटरच्या दृष्टीने विचार क्रिएट करायचे तर सगळीकडे फक्त प्रेम आणि प्रेम, लव आणि लाईट आपण प्रसारित करू शकतो सगळ्यांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ज्या व्यक्तीशी आपल्याला पटत नाही किंवा रिलेशन्स आपले चांगले नाही त्या व्यक्तीपर्यंत लव आणि लाईट आपण जेव्हा पाठवतो किंवा आपले सूक्ष्म विचार तिथपर्यंत की माझ्याबद्दल या व्यक्तीच्या मनात प्रेम निर्माण झालंय किंवा त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आणि माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल प्रेम, आणि सगळ्यांना लव आणि लाईट पाठवलं
तर कुठेच हा जो द्वेष प्रकार आहे, अहंकार आहे, त्याच्यामध्ये व्यक्ती किती खालच्या थराला जाऊ शकतो आणि कुठल्याही लेवलपर्यंत. तर हे सगळं जे वातावरण आहे ते चेंज करू शकतो आपण. पूर्णपणे क्रिएटर म्हणून आपण हे बदलू शकतो, असं माझ्या डोक्यात आतापर्यंत हा विचार आला आणि एक क्वांटम क्रिएटर म्हणून मी हे क्रिएट करू शकते, असं मला वाटतं. आणि हे पूर्ण जगामध्ये हे विचार जर सोडले, तर स्त्रियांमध्ये तर खूपच द्वेष आणि अहंकार असतो एकमेकींबद्दल, की जास्ती प्रमाणामध्ये हे प्रकार असतात, की जसं तुम्ही टीचर्सच्या क्षेत्रामध्ये बघू शकता, ऑफिसेसमध्ये बघू शकता, एकमेकींबद्दल खूप असतं आणि घरातही असतं. तर हे सगळं वातावरण एक क्रिएटर म्हणून आपण ही जी क्वांटम जंप घेतलेली आहे मॅडमने शिकवल्याप्रमाणे, ती आपण चेंज करतो. क्रिएटर म्हणून मला चेंज करायची इच्छा आहे, असं मी सांगते. तर हे इतकं मला समजलंय, तरी मॅडम तुम्ही दोघींनी याच्यावर गाईड करावे, की अजून याच्यात काय चेंजेस होऊ शकतात. धन्यवाद. काय झालं अमृता मॅडम बोला. मॅडमचं नेटवर्क गेलं काय काय झालं? धन्यवाद सुलक्षणा मॅडम, छान सांगितलं तुम्ही. जे क्वांटम एन्टँगलमेंटचा आणि क्वांटम जम्पचा वापर करून आपण आपलं रिलेशन कसं व्यवस्थित करू शकतो किंवा लव आणि लाईट स्प्रेड करून. तर आपण इथं आणखीन एक विचार करू शकतो. म्हणजे छान सांगितलं. शेवटचा पॉईंट मला जास्ती भावला म्हणेन मी, की आत्तापर्यंत आपणच क्रिएट केलं आहे किंवा पास्ट लाईफमध्ये, किंवा पास्ट लाईफ म्हणजे मागचा जन्म नाही म्हणता येणार, आत्ताच्या भूतकाळामध्ये, याच जन्मामध्ये आपल्या भूतकाळामध्ये आपण जे काय अनुभव घेतलेत किंवा बघितलेत किंवा ऐकलेत, त्यानुसार आपली धारणा झाली आणि त्याप्रमाणे आपण अनुभवतोय की बायकांचं जास्ती पटत नाही किंवा एकमेकांबद्दलचे मतभेद जास्ती आहेत. तर आपण, तुम्ही आत्ता जो सब्जेक्ट घेतला त्याच्यातनं एक ॲफर्मेशन म्हणा किंवा एक असा नात्याचा प्रकार आहे जो की आपण स्प्रेड करू शकतो आत्ता सगळीकडे. तो म्हणजे लेडीजमधलं नातं खूप छान होत आहे, अनुभवायला येतं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. हे ॲफर्मेशन आपण देऊ शकतो. म्हणजे प्रॅक्टिकली आपण इथून पुढं काय इम्प्लिमेंट करू शकतो, तर हा पॉईंट आपण तिथे मेन्शन करू शकतो. म्हणजे जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांना मॅडमने जसं सांगितलं लिहायला, ध्यानातनं पण आपल्याला ते काय म्हणू आपण, संकल्पसारखं किंवा ॲफर्मेशनसारखं आपल्याला ते पेरायचं आहे. तर त्यासाठी आपण हे वाक्य घेऊ शकतो की सगळ्या पृथ्वीवरती जेवढ्या काही फेमिनाईन एनर्जी म्हणू आपण, किंवा जे काही स्त्री तत्व आहे, त्यांचं सगळ्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे वाढत चाललंय आणि त्यांच्यामध्ये ते दिसतंय, अनुभवायला येतंय. हा त्यातनं घेण्यासारखा मुद्दा होता. तर खूप छान सांगितलं सुलक्षणा मॅडम. आणखीन एक नात्यांबद्दल मला असं वाटतं की असं आपण करू शकतो का, की असा विचार करू शकतो का की सगळे नाते आहेत त्यात जी कटू नाती म्हणतो ना आपण, जसं की TV सिरियलमुळं असेल किंवा खरोखरच्या आयुष्यात पण याच्या आधी अनुभवलं असेल बायकांनी, सासू सुनेचं नातं, ननंद भावजेचं नातं, किंवा बरीच नाती अशी वेगवेगळी आहेत जी ऑलरेडी बदनाम आहेत म्हणू आपण. तर त्या नात्यांना जेव्हा ती नातीच, म्हणजे त्याचं नावच नाही राहिलं त्या नात्याचं, सासूचं नातं वेगळं, सुनेचं नातं वेगळं, हे नात्यांची नावच जर नाही राहिली, तर त्यांच्यामधले क्लेश, मतभेद हेही राहणार नाहीत किंवा त्यांच्याबद्दलच्या धारणा आहेत त्या सुद्धा राहणार नाहीत. तर मग आपण असा विचार करू शकतो का की रिलेशनमधलं क्रिएशन करायचं असेल, आपल्या रिलेशनशिपमधलं, नातेसंबंधांमधलं क्रिएशन आपल्याला ॲज अ क्रिएटर म्हणून करायचं असेल, तर प्रेम सगळ्यांमध्ये असलं पाहिजे. मग प्रेम, आपण प्रेमाची उपमा कोणाकडे बघून किंवा एक उदाहरण, आदर्श म्हणून कोणाला बघतो, श्रीकृष्णाला बघतो की प्रेम असावं तर श्रीकृष्णासारखं, किंवा श्रीकृष्ण प्रेममय, सगळं जगभर प्रेम पसरवलंय ते श्रीकृष्णाच्या तत्वातनं पसरलंय किंवा आत्ताही आपण अनुभवतो. तर आपण असं रिलेशन बघू शकतो का भविष्यातल्या आपल्या या पृथ्वीवरती, की सगळ्यांचं एकमेकांबद्दल जे नातं आहे ते सासू सुनेचं, नवरा बायकोचं, किंवा आणखीन काही जे ननंद भाऊजे किंवा आणखीन जे तिरस्काराची किंवा द्वेषाची नाते आहेत, त्याच्याऐवजी सगळ्यांचं एकमेकांसोबत नातं आहे ते मित्रत्वासारखं आहे, असं नातं आपण क्रिएट करू शकतो का? मग पुन्हा तिथं प्रश्नही येईल की मग जर नुसतं मित्रत्वाचं नातं असेल तर मग नवरा बायको किंवा ही पूर्ण सिस्टीम, नात्यांची सिस्टीमच कोलॅप्स होईल ना तिथं. मग ती कोलॅप्स झालेली आपल्याला चालणार आहे का, की आहे तशीच पाहिजे आपल्याला? मग जर आहे तशी पाहिजे असेल तर मग नुसतं मित्रत्वाचं नातं ठेवून चालणार नाही, मग ही बाकीची पण नाती पाहिजेत, त्यातनं लर्निंग पण होतं आहे आमचं म्हणून. पण समजा जर मला नको आहे ती सगळीच नाती, याचा अर्थ मी हे सगळे लर्निंग घेतलीत आत्ता एवढे जन्म, त्यामुळे आता मला या वेगळ्या वेगळ्या नात्यांची गरज नाही आहे.
फक्त मित्रत्वाचं नातं का? कारण आणखीन प्रेमाची अनुभूती किंवा एक्सपिरियन्स किंवा लर्निंग घ्यायचं आहे म्हणून फक्त प्रेमाचं नातं, मग ते फक्त मित्रत्वाचं किंवा मैत्रिणीचं. तर हे आपण क्रिएट करू शकतो का असा विचार करायला हरकत नाही. म्हणजे आता इथून पुढे ज्यांनी कोणी विषय घेतलेत त्यांनी थोडं या अनुषंगानंही विचार केला, थोडाफार त्याच्याबद्दल डिस्कस करता आलं तर करू शकतो आपण. म्हणजे त्या अँगलनी पण विचार करूयात, कारण आपण सध्या क्रिएटरच्या रोलमध्ये आहे. तर ज्या ज्या अँगलनं आपल्याला क्रिएट करता येईल त्या अँगलनं आपण विचार करून बघायला हरकत नाही आहे. त्यामुळं ॲफर्मेशनसाठी मगाशी सुलक्षणा मॅडमनी जो शेवटचा पॉईंट घेतला त्याच्यावर आधारित एक ॲफर्मेशन आणि नातं जर निर्माण करायचं असेल नवीन पद्धतीनं आत्ताच्या आयुष्यात नसलेलं म्हणा किंवा त्याच्यापेक्षा वेगळ्या अनुभूतीसाठी, चांगल्या पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जेत राहण्यासाठी, तर फक्त मित्रत्वाचं नातं असेल तर चालणार आहे का आपल्याला आयुष्य जगण्यासाठी, याचाही विचार करायला काय हरकत नाही आहे. तर मला वाटतंय सगळ्यांना धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं. थँक्यू. एक मी मध्ये फक्त एक सेंटेन्स बोलू शकते का आता हे ऐकल्यानंतर? हो बोला ना. आपल्याला आता सुलक्षणा मॅडमचं ऐकल्यानंतर हे नातेसंबंधांवर एक असं मला जाणवलं की तुम्ही जे अफर्मेशन द्यायचं म्हणताय त्याच्यामध्ये हे पण एक अफर्मेशन आपल्याला देता येईल की फॉरगेट आणि फॉरगिव्हचा जो फंडा आहे तो जर नात्यामध्ये आपण आणत गेलो तर अजून ती नाती सुखावं आणि चांगली होतील. कारण प्रत्येकाला कसं होतं की मीच कसा बरोबर आणि आर्ग्युमेंट मध्ये मीच जिंकलं पाहिजे, त्याच्यामध्ये रिलेशनशिपच्या धज्जिया उडतात, हेच कोणाला कळत नाही. तर थोडासा अफर्मेशन मध्ये म्हणजे नवरा बायकोचा असो, सासू सुनेचा असो, की शेवटचा आर्ग्युमेंट हे माझं शेवटचं असलं पाहिजे, मी म्हणेन तेच बरोबर. म्हणजे आर्ग्युमेंट जिंकायच्या नादामध्ये, इगो सॅटिस्फाय करायच्या नादामध्ये तुमचं नातेसंबंध आणि रिलेशनशिप खरंच बिघडत जातात. तर कुठेतरी आपण ध्यानाला बसल्यानंतर जर अशी अफर्मेशन दिली की नुसतीच फेमिनाईन एनर्जी असं नाही, कारण आता सध्या जे आहे ते फेमिनाईन मॅस्क्युलिन म्हणजे शिवशक्ती जे तुम्ही म्हणताय, तर फेमिनाईन एनर्जीचे आहे पण हेही प्रॉब्लेम्स आहेत सगळीकडे. तर जे काही एनर्जी आहेत मॅस्क्युलिन फेमिनाईन त्याच्यामध्ये हा एक भाव वाढीस लागावा, फॉरगेट आणि फॉरगिव्हचा, हा पॉईंट नंबर 1. आणि जसं तुम्ही कृष्ण सखा अशा दृष्टीने प्रेमाचं बोललात तर मला त्यावेळेला एक पटकन क्लिक झालं आता बोलता बोलता की ज्यावेळेला आपण वारीला जातो त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींची वारी जेव्हा एकदा आपण म्हणतोय त्यावेळेला तिथे कुठले मतभेद राहत नाहीत, तिथे कुठले इगो येत नाहीत, तिथे कुठले अहंकार वाटेस येत नाहीत. तर हे जे वातावरण त्या वारीमध्ये असतं की तिथे सगळे एकासारखे एक असतात ऍट वन स्टेज, वन लेवल, कोणी सीईओ नाही आणि कोणी चपरासी नाही. तर त्या पद्धतीची भावना येण्यासाठी जे अफर्मेशन काही करता आलं तर ती अफर्मेशन आपण ध्यानातनं इस्पेशली नातेसंबंध सुधारण्यासाठी देऊ शकतो. फॉरगेट अँड फॉरगिव्ह आणि एक प्रकार म्हणजे नक्की छान सजेशन्स आहेत. फक्त एक पहिल्या तुमच्या सजेशनसाठी म्हणेन, नुसतं फॉरगेट फॉरगिव्ह करायला गेलं तर होत नाही आपल्याकडनं. म्हणजे आता सुलक्षणा मॅडमनी जे सांगितलं, प्रेम कधी निर्माण होईल, जर आपण फॉरगिव्ह केलं तरच प्रेम निर्माण होतं. फॉरगिव्ह न करता आपण प्रेम व्यक्त नाही करू शकत, बरोबर. त्यामुळे त्या प्रेमामध्ये येईल सगळं. त्यासाठीच म्हणून मग मी ऑप्शन सुचवला की ही बाकीची नाती आपल्याला हवी आहेत का अजून वेगवेगळी जी आपण आता अनुभवतोय. कारण सगळं जे काही हे मायाजाळ मॅट्रिक्स चालू आहे ते अनुभव घेण्यासाठी आहे, बरोबर, लर्निंगसाठी आलोय. मग आपल्याला अजूनही या वेगवेगळ्या नात्यांमधनं लर्निंग घ्यायचंय की मला बास झालंय हे लर्निंग. आणि जर मग बास झालं असेल तर मग नुसतं मित्रत्वाचं नातं पुरेसं आहे ना, ज्यातनं आपण प्रेम अनुभवू शकतो, ज्याची गरज आहे आता. तसंच सेम तुम्ही दुसरं जे सजेशन दिलं त्यामध्येही तेच आहे. तिथे फक्त एक भाव आहे ना, भक्ती ती जी आहे विठ्ठला प्रतीची, मग ती ज्ञानेश्वरांची पालखी असू दे किंवा तुकाराम महाराजांची पालखी असू दे, दोन्ही पालख्या एकत्र आल्या की ते आमची तुकाराम महाराजांची श्रेष्ठ का ज्ञानेश्वरांची श्रेष्ठ हे भांडत नाही तिथे, नसतं, फक्त प्रेमच आहे तिथे. म्हणजे अल्टिमेटली सगळं जो काही एक्सपिरियन्स आहे ना आतापर्यंत घेतलेला तो प्रेम शिकण्याची आता शेवटची पायरी म्हणू शकतो आपण. आता आपल्या चेतनेनुसार की ती प्रेम शिकण्याची आहे. तर मग आपल्याला अजून बाकीची नाती पाहिजे आहेत का अजूनही शिकायला? राग कसा आला पाहिजे, भांडलं कसं पाहिजे, हे आपल्याला तुम्ही जे प्रेम म्हणताय ना तिथे मग मला मंगल मॅमचं आठवतं की तुमचे हृदयाचे जे गुण आहेत ते जर कल्टिवेट केले हृदय ध्यानाने तर ते सगळे गुण तुमचे ते चक्र जर तुमचं झालं तर हे आपोआप होणार आहे. आणि परत शेवटी घुमून फिरून तिथेच येतं की ते चक्र व्हायला तर तुम्हाला ध्यानाला बसायला लागणार आहे. सो इंटरलिंक आहेत सगळ्याच गोष्टी. त्यामुळे अल्टिमेटली जी मेन भावना आहे ना प्रेमाची ते येण्यासाठी म्हणून मग आपलं जे लर्निंग झालंय का नाही हे आधी आपल्याला कळलं पाहिजे ना, की अजूनही आपल्याला सुनेचा रोल निभावायचा आहे का, अजूनही सासूचा रोल निभावायचा आहे का, अजून शिकलो नाही का आपण,
एवढे जन्मोनजन्म आपण एवढे नात्यांमध्ये आहे. जर नाही वाटत असेल अजूनही की नाही मी एवढे जन्म माझ्या सासूकडनं त्रास सहन केला, आता मला माझ्या सुनेला द्यायचा आहे, अजूनही आतमध्ये ती रग जर असेल तर ते फॉरगिव्हनेस काही होणार नाही, नाही तिथे काही नाही येणार, होणार, कारण बरोबर अजून ते लर्निंग बरोबर. व्हायचंय ना. नाही, कुठेतरी ते कॉर्ड कट व्हायला पाहिजे, अदरवाईज ते रिव्हेंजफुल होत राहणार येस, नातेसंबंध. तेच आपण तोच प्रयत्न करतोय या कार्यक्रमामधनं. तर छान विषय निवडला ऍक्च्युली सुलक्षणा मॅडम तुम्ही, खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यावरचा अल्टिमेट इलाज म्हणतो ना आपण, तो या विषयामधनं आहे की प्रेमाची अनुभूती कुठेतरी कमी पडते अजून, आणि ती घ्यायची गरज आहे. म्हणून आपल्याला हे नात्यांमध्ये द्वेष वगैरे हे आता बास झालेलं नाही ना. मग त्यासाठी काय आपण क्रिएट करू शकतो, हे अजूनही बाकी कोणाला अजूनही काही सुचत असेल तर तुम्ही बोलू शकता की काय अजून नातेसंबंधांमध्ये. कारण भावनेच्या दुनियेत विचार केला तर प्रेम हे अल्टिमेट आहे, शेवट आहे. ते सगळ्या भावनांमध्ये श्रेष्ठ प्रेम आहे, हायर एनर्जी म्हणू आपण. जेणेकरून आता मॅडमनी आपल्याला शिकवलंय किंवा सांगितलंय बऱ्याचदा की मोक्षाचा मार्ग सध्या हृदय ओपन झाल्यावर आहे, हृदयातून आहे. त्याच्यासाठी सहस्रातनं बाहेर पडायची गरज नाही आहे, आता सोपं झालंय आणखीन कलियुगात. तर प्रेम महत्वाचं आहे. तर तसं आणखीनही तुम्हाला यावर विचार करून हे ऐकल्यानंतर सेशन पुन्हा आणखीन आपल्याला खूप सारे सुचू शकतं ना वेगवेगळं. ते लागण मॅडम म्हणतात तसं त्या एनर्जीची लागण लागली की आणखीन बरंच काही काही उत्स्फूर्तपणे आतमधनं सुचायला लागेल नवीन क्रिएशन. तर आपण त्या पद्धतीने पण सांगू शकतो, बोलू शकतो. तर तुम्हाला आणखीनही कोणाला आजचं ऐकून वाटलं की अरे आपण यावर बोलू शकतो अजून, तर तुम्ही नाव देऊ शकता, किंवा ज्यांनी बोललेलं आहे ऑलरेडी आणि त्यात आणखीन पॉईंट ॲड करावेसे वाटतात तर तसंही तुम्ही ग्रुपवरती तसं लिहू शकता. आणि त्याप्रमाणे आपण हे क्रिएशन करतोय आता, जे की सकाळचं ध्यानही खूप छान होतंय, त्याच्यातही खूप साऱ्यांचे अनुभव वाचते, त्याच्यावरनं कळतं की त्या नुसत्या एका ॲफर्मेशनमधनं पण आपल्या कित्येक जन्मांचे ब्लॉकेजेस आहेत ते निघत आहेत. त्यामुळं हे खूप उपयोगी येईल, मदत होईल, फक्त आपल्यालाच नाही तर अख्ख्या ब्रह्मांडाला, पृथ्वीला. त्यामुळं खूप धन्यवाद श्रद्धा मॅडम तुमचे पण, सुलक्षणा मॅडम तुमचे पण. पुढे मला वाटतं Thank you. अर्चना मॅडमचं आहे ना, मंगल मॅडम काय मॅडम बोलताय? इथे मला जरा एक बोलायचंय रिलेशनशिप वर. हा सुचेता मॅडम बोला. बोलतायत का? पण ऐका, मी जरा बोलते की बोला, बोला. सुलक्षणा मॅडम छान तुम्ही पॉइंट म्हणले, श्रद्धा चाफेकर मॅडम, अमृता मॅडमनी छान पॉइंट म्हणले. तर आपला उद्देश असा आहे की आपल्याला काय हवं असा विचार करायचा नाहीये. आपल्याला नेहमीच्या स्टाईलने की प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळातच बोलायचंय. मग आता सुलक्षणा मॅडमनी प्रॉब्लेम मांडले की कसे रिलेशनशिप्स आहेत, कामाच्या ठिकाणी आहेत, सगळ्याच फील्डमध्ये आहेत, घरात आहेत. तर आपल्याला काय करायचं इथे, आपण क्रिएशन करतोय, त्यामुळे आपल्याला असं म्हणायचं आहे की खूप सुंदर नातेसंबंध झालेले आहेत. समजा सासू सुना, तर सासू सुना अगदी मुली आणि आईच्या नात्याने वागत आहेत. का तर आता अमृता मॅडम म्हटल्याप्रमाणे की लर्निंग पूर्ण झालंय का आपलं. मग लर्निंग पूर्ण झालं आहे, समजा सगळीकडे प्रेम आहे हे म्हणून चालणार नाहीये. अमृता मॅडमनी सांगितलं तो पॉईंट फार महत्वाचा आहे. सगळीकडे जर प्रेमच प्रेम असेल तर आयुष्याला अर्थच राहणार नाही. बघा ना तुम्ही की आपण खूप सुखात 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 राहतोय, नाही चव लेस होणार आहे, ते त्याला चवच नाही त्या आयुष्याला. तुम्ही कल्पना करा, खरंच नसती चव. कारण माझं उदाहरण सांगते की इतकं सुख, आणि ज्या दिवशी होंडा सिटी माझ्या मिस्टरने आणली मला काही फारसा आनंदच झाला नाही. आणि मग मला त्याचंही आश्चर्य वाटलं की मला होंडा सिटी गिफ्ट दिली आहे नवऱ्याने आणि मला आनंद का नाही झाला, म्हणून मी दुःखी झाले, मला आनंद का नाही झाला म्हणून. तर मग माझ्या लक्षात आलं आणि माझ्या वडिलांना मी एक शब्द प्रयोग केला की बाप्पा, सुखाच्याही पलीकडं म्हणजे सुख म्हणजे काय तुम्हाला सांगू, स्वर्गात सुखच मी अनुभवतीये. पण आता सुखाचीही किंमत राहिली नाही मला काय. म्हणजे ते काही वैराग्य नव्हतं, लक्षात घ्या की आपण जेव्हा म्हणतो की दुःखही नाही सुखही नाही, तशी अवस्था माझी नव्हतीच त्यावेळेला. पण तसंच आता अमृता मॅडमनी मोठा पॉइंट मांडलाय की आपण जर समजा असं म्हटलं की नाही खूप नातेसंबंध सगळे सुधारलेत, प्रेमच प्रेम, प्रेमाचंच नातं राहिलंय, कृष्ण सख्यांचं नातं राहिलंय, आणि मग कसं काय, मग लर्निंग कुठं होणार आहे. मग हे महत्वाचं आहे ना, आपण लर्निंग साठीच जन्म घेतलेला आहे. तर आपण कसं म्हणायला पाहिजे की खूप आपले नातेसंबंध सुधारत चाललेत, सासू सुनांचं नातं मुली आणि आईसारखं झालंय. कारण आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की आपण वाईट वागलो तर आपल्यालाच भोगावं लागतं. आपल्याला जे करायचं, आपण जे करतो ते आपल्याला परत
मिळत असतं हे सगळ्यांनी शिकून झालेलं आहे. त्यामुळे आता ते नातेसंबंध प्रेमाचे झालेले आहेत. आणि पती पत्नी जर धरलं तर पती पत्नीचं नातं मित्रत्वासारखं झालेलं आहे. मॅरेजचे जे काही इश्यूज आहेत, अहम आहेत पुरुषांचा. आजकाल स्त्रिया खूप अहंकारी झाल्यात. लग्न बघायच्या वेळेलाच मुली म्हणतात मी काही कामं करणार नाही. मग मुलांनी समजा मुलाकडच्यानी विचारलं तुम्हाला काय काय येतं, तर ते प्रश्न उलटे विचारतायत मुली की तुम्हाला काय काय येतं. तर आपल्याला हे जे इश्यूज दिसत आहेत डोळ्यांना, तर आपण तिथे चांगलं झालं म्हणायचं. आता म्हणजे एकत्वाने संसार होतोय. नवरा आणि बायको एकमेकांना साथ देत आहेत. सगळी कामकाज सगळेजण मिळून करत आहेत. तिथे अहंकार नष्ट झालेला आहे. आता जसं सुलक्षणा मॅडमनी काही पॉइंट म्हणले, मत्सर आहे. तर आपण असं म्हणायचं मत्सर डिझॉल्व्ह झालेला आहे. का आता आता कळलंय मत्सराने काय होतं, तर आपलाच ऊर्जा कमी होतो आणि आपलंच आयुष्य दुःखात होतं. असं आपण म्हणूयात. म्हणजे काय होईल ना, लर्निंग पटापटा होईल. आता हे जे आयुष्यात दुःख चाललेत ना सगळ्यांच्या, त्यांना मी काउन्सिलिंग मध्ये हेच सांगते. का आलंय दुःख? तुम्हाला ध्यानाकडे वळवायला आलंय. तुम्हाला या मार्गावर यायचंय म्हणून ते आले. पहिल्यांदा ध्यानाला जोडा. तसं तुम्ही विचार असे मांडायचे की हे संपले, कारण जे काही लर्निंग आहे त्यात घेऊन झालंय, मत्सर डिझॉल्व्ह झालाय, द्वेष मत्सर संपूर्ण आपलं लर्निंग पूर्ण झालेलं आहे. सगळीकडे प्रेमच प्रेम आहे. पण या प्रेमाच्या दुनियेमधून सुद्धा आपल्याला ही स्टेज आलेली आहे, कारण आपण ज्यासाठी इथे उतरलेलो आहोत ते पूर्ण झालेलं आहे. आपलं लर्निंग पूर्ण झालंय आणि आपलं क्रिएशन आपण सोन्याचं सत्ययुग सुरू केलेलं आहे असं म्हणा ना. पुढं सगळं युग बदललं की त्रेतायुग, द्वापार युग, परत चाखी सुरूच होणार आहे. पण आपल्याला सत्ययुगाची निर्मिती करायची आणि ती निर्मिती लर्निंग मधनच होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे असे पॉइंट तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये मांडा. बोला सुचेता मॅडम. सगळ्यांनी बोलावं. जसं श्रद्धा मॅडमनी चान्स घेतला तसं जर सगळ्यांनी बोललं आणि जे ध्यान घेणार आहेत त्यांनी वाक्य लिहिली तर जास्त चांगलं होईल. वाक्य अशीच लिहा की द्वेष नष्ट झालेला आहे. द्वेष नष्ट कसा होईल सांगा मला. मी जसं म्हंटल ऊर्जात्मक कळून चुकलंय की ते आपल्याकडे बुमरँग होतं. हे काही पॉइंट मानले ना तर भराभरा या क्रिएशन्स वाढत जातील आपल्यामुळे. चला सुचिता मॅडम बोला. नमस्कार सर्वांना. मला याबद्दल सांगायचं होतं की माझे दीर एकदा ऑफिसच्या कामासाठी चायनामध्ये गेले होते. 1 महिना तिथे राहिले होते आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे आम्हाला सगळ्यांना की 80% कुटुंबामध्ये लग्न झाल्यावर मुलगी सासरी न जाता मुलगा मुलीच्या घरी येऊन राहतो. त्यामुळे 80% कुटुंबामध्ये आनंद आहे. रिलेशनशिप चांगली आहे. अजिबात त्यांचे कौटुंबिक संबंध ताणलेले नाहीयेत, बिघडलेले नाहीयेत. कारण मुलगी आईचकडे असल्यामुळे तिला काही त्रास द्यायचा, छळ व्हायचा प्रश्न येत नाही. आणि मुलगा जावई म्हणून जे आपल्याकडे जावयाचं स्टेटस आहे ते स्टेटस तिथे पण आहे. म्हणजे जावई म्हणून त्याला उलट जास्त मान तिथे मिळतो. स्वतःच्या घरी तो असताना त्याला कधी कधी तो जर धाकटा मुलगा असेल तर आई सांगे जा रे अमुक घेऊन ये, तसं इथे होत नाही. त्याला आणखीन मान मिळतो. त्यामुळे तशी ते ऐकल्यापासून माझ्या मनात खूप हे विचार होते की हिंदुस्थानात पण जर अशी पद्धत, समाजात परिवर्तन होऊन अशी पद्धत आली तर पुष्कळ गुन्हे कमी होतील आणि रिलेशनशिप नात्यामध्ये खूप सुधारेल असं मला नक्की वाटतं. आणि त्या दृष्टीने मी अफर्मेशन मंगल मॅडमना जोडलं गेल्यापासून द्यायला सुरुवात केलेली आहे की अतिशय म्हणजे अशी जर स्थिती हिंदुस्थानामध्ये आलेली आहे की मुलगा मुलीकडे येऊन लग्नानंतर राहिलेला आहे आणि सर्वत्र आनंदी आनंद नाही आहे. मॅडम असं म्हणू नका. मुलांनी का तरी हो का मॅडम? मुलीकडे जायचंय? मुलांनी तरी मुलीकडे का जायचंय? म्हणजे परत उलटीच परिस्थिती होणार ना. मग मुलांचे छळ होतील ना. मुलांचे मुलांची छळ होणार नाही. त्याला जावई अहो असं विष्णूचं काही रूप नसतं. दिलेलं आहे. होतं की मुलांचे बघा, छळ नाही होणार. जे नवरे असे गप्प बसणारे आहेत त्यांना हम्म. मुसक्या बांधल्याच की बायकांनी. बायका फार विचित्र वागतात, तुम्हाला सांगते मी. आहेत तर आहेत विचित्र. असं न म्हणता आपण असं म्हणूयात
की मुलीने सासरी जायची पद्धत बंद झालेली आहे. एकमताने डिसिजन होऊन या सगळ्या रूढी परंपरा बंद झालेल्या आहेत. सामंजस्याने ज्याला जशी योग्य पद्धत वाटते तशा पद्धतीने ते सिस्टीम सुरू झालेली आहे. आपल्याला इथे प्रॉब्लेम वाटतोय ना, नाही बाबा मुलींनी का जायचं सासरी, तर आपण असा विचार मांडायचा, आपण क्रिएटर आहोत ना आता. सासरी जाण्याची पद्धत बंद झालेली आहे. एकमताने डिसिजन होऊन आता बघा मुलींना आडनाव सुद्धा लावत नाहीत लग्नानंतरची, माहिती का? मुलींना इतके इगो आलेत ना, त्या नाही म्हणतात नाही आम्हाला लावत नाव मॅडम. बदलायचं. मग मग हे चुकीचं पण आहे. ठीक आहे, मग आपण तिथे सिस्टीम म्हणू शकतो. नावं बदलण्याची सिस्टीम इगो आहे बदललेली का आहे. काय आहे माहिती नाही हो, मॅडम. माझी इगो मुलगी इगो पण आहे. रश्मी सहस्रबुद्धेच लावते आडनाव. आणि अहो, मी त्या इगो आहे, जावयाला इगो. म्हंटल की तिला ओरडा तुम्ही, तर नाही, तो म्हणतो इगो जाऊ आहे, दे, इगो. त्याला इगो चालतंय आहे. ना. आणि इंटरकास्ट मॅरेज झाल्यामुळे जास्त होतं. मग जर ते नवऱ्याची जात जरा खालची असेल तर मग ते माहेरचंच आडनाव लावतात. ते भूषण असतं. ते ठीक आहे. ते कारण मला पटतं. पण एका जातीत लग्न झाल्यानंतर सुद्धा जर आडनाव लावत नाहीये तर ते मला नाही पटत. कारणच मॅडम कळत नाही हिचं काय. एका जातीतच लग्न आहे, ब्राह्मणच आहे तो पण. हो आणि मग शेवटी असू देत. त्या इमिग्रेशन ऑफिसरनी सांगितलं पासपोर्ट हे करताना का व्हिसाचं काहीतरी हे झालं, की तुझ्या नवऱ्याचं नाव इथे पाठक आहे आणि तू म्हणतेस की तू त्याची बायको आहेस, तर हे कसं? तर तुझं नाव हे का? तर आम्ही कसं मानायचं? मग तर तिने काय उत्तर तिने दिलं? सांगितलं सगळं. तर तो ऑफिसर म्हणाला, तुम्ही आता रश्मी सहस्रबुद्धे पाठक असं मी तुमच्या पासपोर्टवर लिहून देतो आणि तसं तुम्ही वापरत जा. पण तिने आता काय रश्मी कारण सहस्रबुद्धे सांगितलं? आडनाव पाठक. का नाही बदललं? काय? आडनाव का नाही बदललं? कारण काही सांगितलं? काही नाही, असंच राहू दे म्हणते. नाही, इगो आहेत ते. काही कारण नाही. त्यांचं म्हणणं असं आहे दोन की मी का नाव बदलायचं? तू दोन बदल नाव. कारणं आहेत जनरली. आता मी त्या जनरेशनचे हा, म्हणून बोलू शकते. ठीक आहे. हा. की पहिलं एक तर एक प्रकार इगोचा पण कन्सिडर केला तर हा असतो की मुलींनीच का बदलायचं, मुलांनी पण बदललं तर चालू शकतं. बरोबर. बरोबर, हा हा. एक इगो आहे. दुसरी गोष्ट डॉक्युमेंटेशनचा पार्ट, की प्रत्येक ठिकाणी जाऊन आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परत सांगायची गरजच नाही की सरकारी काम कसं चालतं प्रत्येक कार्यालयामध्ये. तर ते डॉक्युमेंटेशन करण्यासाठी एका ठिकाणी बदललं की दुसऱ्या ठिकाणी ते प्रूफ किंवा काय जे आहे ते पहिलं जे बदलायचं असतं ना तेव्हा इतकं फिरवतात ते, इथून इथे जावा, मग हे पण पाहिजे, मग ते पण पाहिजे, मग नवऱ्याकडचं हे आणा, मग रेशन कार्ड हे आणि ते, आणि त्या प्रोसेसला एवढा वेळ घालवतात किंवा डोकं खातात. म्हणजे एकाच वेळी सांगत नाहीत त्या कार्यालयात की तुम्हाला हे हे लागणार आहे, हे घेऊन या. तर तो मग एक असा आहे. अशा विचार 2 सगळ्यांनी कारणं आहेत. करायचा आहे. आणि आपण काय म्हणायचं, ही सिस्टीम सुधारली आहे. नाव बदलणारी सिस्टीम बंद पडलेली आहे. असं म्हणूयात. ना मुलांनी नाव बदलायचं ना मुलींनी. नाव बदलणारी सिस्टीम बंद पडलेली आहे. किंवा आता हा जर प्रॉब्लेम असेल तर नाव इझिली बदललं जात आहे. त्यामुळं रिलेशनशिप चांगल्या राहत आहेत. असं काही हा, की आपण इझिली पेरायचं ना. बदललं गेलं पाहिजे, हे आपण अफर्मेशन देऊया. कारण हो? रश्मीचं काय झालं, लग्न झाल्यावर 21 दिवसात ते जायची होती. तर तो तुमचं ऑफिसर म्हणणं म्हणाला चुकीचं आहे ना तोपर्यंत मॅडम. पासपोर्टवर नाव बदलून सुचेता होणार नाही. मॅडम, हो सुचेता मॅडम, तुमचं म्हणणं चुकीचं आहे. मुलींनी का बदलायचं नाव सांगा बरं? प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळवायला प्रॉब्लेम होतो मॅडम, लॉची बाजू सांगते. लॉ रश्मी हम्म. त्याच्यावर सहस्रबुद्धे हीच सुबोध पाठकची तुम्ही बायको आता आहे कायदे हे सिद्ध विषयावर करायला बोलणार आहात कोर्टात ना? खेटे घालायला लागतात. कायदे विषयावर बोलणार आहात ना, ते पेरून टाका. चला, कोणाला बोलायचंय का अजून? अजूनही एक आहे की हायकोर्टमधनं पण आलंय की पासपोर्टवरती नाव बदलण्याची गरज नाही मुलीच्या लग्नानंतर. तिला तिच्या जुन्या नावाने पण पासपोर्ट मिळू शकतो, हे हायकोर्टानं सांगितलंय. तर आता किती फॉलो होते मला माहित नाही, पण मी नाही, ते ऐकलेलं म्हणूनच आहे. सुचेता मॅडमना म्हटलं तुम्ही कायद्यावर बोलणार आहे ना, बदलून टाका, ते पेरून टाका. हम्म. चला, पुढे कोण बोलणार आहे? 2 नंबरला अर्चना सोनसळे मॅडम. हो मॅडम. अमृता मॅडम, रेकॉर्डिंग प्रत्येकाचं वेगळं वेगळं करा, म्हणजे शॉर्ट होईल. मॅडम तुम्हीच होत नमस्कार, तुम्हाला अमृता मॅडम एक जरा मिनिट. ब्रेक करतेय. नमस्कार, मी आज जॉईन केलंय, ऐकायचं काम करतेय फक्त मी. ऐकतेय सगळ्यांचं. हा, ओके, चालू द्या. काय वाटलं तर तुम्ही पण बोला पॉइंटवर. अमृता मॅडम, तुम्हाला होस्ट करते मी. हां, ठीक आहे.
हा तुम्ही रेकॉर्डिंग बदला आता. अर्चना सोनसळे मॅडम चला या.